गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, शिव शंभो, जय श्रीराम। मित्रांनो, आज आहे 12 दिवस, 7 जून 2024। आज आपण लेहमधून खाडुंगला चाललो आहे। खाडुंगला पास आपण क्रॉस करणार आहे आणि हुंडरला आणि त्यानंतर तुर्तूरला जाणार आहे। आज थोडी जर्नी हॅटिक असणार आहे। तर ऐकून तुम्ही बघू शकता आता किती वाजलेत, आता 8:22 आलेत। चला निघूया। गणपती बाप्पा मोरया, जय कोट जय कोट, जय मल्हार, सदानंदाचा ये कोट, अंबाबाईचा उदय उदय, ऐराचा उदय उदय। चला निघूया पुढे, आता थोडंसं अंतर कापूया, मित्र गेल्या पुढे। सकाळी सुरुवात झालेली, थोडं लेट झालं 1 तास, इट्स ओके, होतच तयारी। काल आम्ही 10 तारखेला आम्ही लमायरला होतो आणि संध्याकाळी आम्ही इकडे लेहला आलो। काल 11 तारखेला आम्ही 11 दिवस, 10वा दिवस म्हणजे कन्फ्यूज होता तुम्ही। आम्ही 5 तारखेला लमायरला आलो आणि संध्याकाळी 5 का 4 सॉरी चुकलो मी। आम्ही 4 तारखेला लमायरला संध्याकाळी आलो, जे रात्र आली होती आम्हाला, आणि तिकडे स्टे केलं आणि 5 तारखेला आम्ही लेहला आलो संध्याकाळी। 5ची रात्र इथं स्टे केली, 6ची पण आम्ही पूर्ण दिवस आणि रात्र स्टे केली आणि आज 7 तारीख आहे। आज आम्ही चाललो आहे वरती, ते दिसतं मला, ते आहे खाडुंगला पास आम्हाला चढायचं आहे आज। ओके चला स्पीड बघूया। ओके, वेलकम टू लेह। हा एरिया आपण मोबाईलमध्ये कव्हर केला होता। लेह मार्केट पुढे या साईडला, लेह आणि नुब्रावली पण पुढे, मनाली या साईडला आहे, NH3 पँगॉन्ग ले पण या साईडला आहे। वेलकम टू लेह, किंग शिंकायल नामग्याल हे राजा होते इकडचे। आणि हे बघा किती छान त्यांचं आय थिंक लद्दाख वार मेमोरियल लेह। इकडे जायचं, चला मित्र पण भेटला आपल्याला, चला पुढे नावाचा अंतर कापूया स्पीड। रोड आहे मला छोटे काल मी या रोडने गेलो होतो ला पिझ्झाटा रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा खायला। हा होता रेस्टॉरंट, मस्त होतं। ओके मित्रांनो, ब्रेकफास्टसाठी थांबूया। कुठलं हॉटेल आहे? शर्मा फास्ट फूड। ओके हो खाते ना, ऊपर खाते ना, खाडून घे मत। मित्रांनो, आता मी ब्रेकफास्ट करून घेतो, तेपर्यंत तुम्ही लेह सिटीचा मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा। काल मी 6 जूनला कॅप्चर केलं होतं, नक्की तुम्हाला आवडेल। सुपर उडतोय प्लेन लेहच्या 10,000 फीटच्या वरती हाईटवर। वाव, ओके। आणि हे बघा, हे आहे माउंटेन्स। ह्याच्या आधी फायटर जेट उडत होता, फायटर जेटला कॅप्चर करणं सोपं नाही आहे। काय उडतोय तो, सुपरसॉनिक स्पीडने वर जातोय आणि गायब होतोय। मित्रांनो, आज 6 जून आहे। काल आम्ही आलो होतो लेहला, काल आम्ही रेस्ट केला आणि आज आम्ही लेहला एक्सप्लोर करतोय। बघा काही प्रोजेक्ट हिमांग इन सर्व्हिस ऑफ लडाख, खूप भारी लिहिलं आहे। समोरचे माउंटेन्स बघा काय अप्रतिम दिसत आहेत। आणि आज 6 जून आहे मित्रांनो, आज आम्ही लेह सिटीला एक्सप्लोर करतोय। सकाळी लेह मार्केट फिरलो आम्ही, आता दुपार झाली आहे। आता आम्ही निघालो आहे तिक्षे मॉनेस्ट्रीला आणि शे मॉनेस्ट्रीला एक्सप्लोर करायला। तो पडतो आपल्याला मनाली रोडला, लेह मनाली हायवेच आहे हा, पण हा जो रूट चालला आहे मनालीला, पुढे कारू लागतं, उपसी लागतं, तांगलंगला पास लागतो, हा रोड खाली जातो मनालीला।
आणि आम्ही हा रोड आता परत एक्सप्लोर करणार नाही, कारण आम्ही खाडुंगावरून आम्ही पँगॉंग आणि हे सगळं करणार आहे. आणि हा रोड पुढं पँगॉंगला पण जातो बघा, पँगॉंग सो हानले सोमोरी. तर या रूटने आम्ही जाणार नाही आहे. आम्ही खाडुंगला, कुंदर, नुब्रा व्हॅली या रूटने आम्ही पँगॉंग आणि हानले कवर करणार आहे. तर हा रस्ता आम्हाला आज असं एक्सप्लोर करायचा आहे, कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. तिक्षे आणि शे मॉनेस्ट्री आज बघून घ्यायचं आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. मित्राच्या मागे बसून मी आज कॅप्चर करतो व्हिडिओ. आज मी ड्राईव्ह करत नाही आहे, आज मित्राला ड्राईव्ह करायला दिलं आहे. त्याच्या मागे बसून बघ, खूप भारी वाटतं आहे. वेगळाच व्ह्यू दिसतो इकडून. एन्जॉय करा नक्की. मित्रांनो, आपण आता तिक्षे मॉनेस्ट्रीला आहे, जी 1400 ते 1500 या कालावधीमध्ये बांधली गेली आहे. आणि तिकडून बघा, तिथून अशी एंट्रन्स आहे, खूप छान एंट्रन्स आहे तिकडची. आणि गोंपा अशी आहेत लाईनीमध्ये. रस्ता पार असं टर्न करून असा वरती येतो. खूप भारी वाटते इकडे आल्यावर. असा रस्ता इकडे येतो सुंदर. ही आहे तिक्षे मॉनेस्ट्री. सगळ्या बाजूने माउंटेन्सने घेरलेलं आहे. ते बघा, स्नो कॅप माउंटेन्स किती सुंदर दिसत आहेत इकडे. आणि छोटे छोटे घरं आहेत, ते पण खूप छान वाटत आहेत. मध्ये झाडं आहेत, लांब लांबपर्यंत काहीच नाही आहे. ते बघा, कोण डिस्टर्ब करणार नाही आहे. खाली लडाखचा फ्लॅग दिसतोय, लडाख किंवा बुद्धिस्ट लोकांचा फ्लॅग दिसतोय. ओके. आणि तो व्ह्यू पण बघा, तो पण छान व्ह्यू आहे. तिथे पण आय थिंक डोंगरच आहेत, सगळे माउंटेन्स आहेत सगळे, तुम्ही बघू शकतात. गॅस द माउंटेन्स. वाव, इट्स ब्युटिफुल. हा याचा मागचा भाग आहे, खूप सुंदर आहे. रस्ता वाहतोय लेह मनाली हायवे. चला आता आपण इथे एंड करूया तिक्षे मॉनेस्ट्रीचं. मित्रांनो, आता आपण शर्मा फास्ट फूड रेस्टॉरंटमधून आता नाश्ता केला. आपण खूप चांगला नाश्ता होता. पराठा खाल्ला आम्ही, मस्त पोट भरलं आहे. आता काय टेन्शन नाही आपल्याला. खाडुंगला पास पर्यंत काय टेन्शन नाही आपल्याला, आरामशी अंतर कापू. ओके. हा जो रूट आम्ही ड्राईव्ह करतो आहे, हा लेह मार्केटचा रूट आहे. लेफ्टला आता आपण टर्न घेतो आहे आणि राईटला गेलं की तुम्हाला लेह मार्केट भेटेल बघायला. आता आज 7 जून आहे, त्यामुळे सकाळ सकाळ ड्राईव्ह करतो आहे, त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक दिसतंय. सगळे खाडुंगला चालले आहेत, खाडुंगला पास नुब्रा व्हॅलीला चालले सगळे. ओके. आपल्याला पण तिकडे जायचं आहे. याच रूटने आम्ही पुढे गेलो होतो. तिथे आम्ही काल 6 तारखेला ला पिएझाटा हे रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा खाल्ला होता. चांगलं रेस्टॉरंट होतं ला पिएझाटा. ओनर पण चांगले होते. मी सर्च केलं होतं थोडं इन्फॉर्मेशन की चांगला पिझ्झा कुठे भेटतो, तर खरंच इकडे जाऊन तुम्ही व्हिजिट करावं. आणि अजून पण काही काही लोकेशन्स आहेत इकडे, हॉटेल्स चांगले आहेत, तिथं तुम्ही लंच किंवा डिनर करू शकतात. हे बघा,
इकडे पण बॅरिकेड्स आहेत. ओके, छान वातावरण इकडे. आणि काल आम्ही लेह मार्केट पण एक्सप्लोर केलं होतं. तर लेह मार्केटच्या इथं लेह पॅलेस पण आहे. बघू आता पुढे आपल्याला लेह पॅलेस दिसतं आहे का बघायला. खूप सुंदर लेह पॅलेस आहे, ओल्ड पॅलेस आहे. इकडे जे राजा होते तिथं राहायचे आणि मस्त वाटतं आहे. चला पुढे आता काय चांगलं असतं तुम्हाला दाखवतो. भेटूया पुढे. मित्रांनो, राईट साईडला आपल्याला लेह पोलीस स्टेशन दिसतं आहे. ओके, आणि थोडं पुढे गेल्यावर ओके मित्र पण दिसतं आपल्याला. थोडं पुढे गेल्यावर लेफ्ट साईडला आपल्याला ला पिएझाटा रेस्टॉरंट आहे. आय थिंक इकडंच कुठेतरी असेल, बघू. आणि भारी वाटतं आहे ट्राय करताना सकाळी छान वाटतं. चला लोक अंतर कापूया. पुढे अजून काय चांगलं दिसतं तुम्हाला मी दाखवत राहील. ओके, समोर काहीतरी दिसतंय, बघूया. समोर काहीतरी युनिक स्ट्रक्चर दिसतंय, बघूया काय दिसतंय. आय थिंक इट इज अ लेह पॅलेस. हे लेह पॅलेस आहे बघा. युनिक स्ट्रक्चर आहे हे. खूप ओल्ड लेह पॅलेस आहे जे आपण लेह मार्केटमधून बघितलं होतं. सुंदर आहे. इकडे जायला भेटलं नाही कारण वेळ कमी पडला आम्हाला. परत कधी येऊ तर आम्ही एक्सप्लोर करणार लेह पॅलेस. चला अंतर कापूया लवकर. भेटूया पुढे. मित्रांनो, खाडुंगला पास जाण्याआधी या पेट्रोल पंपपाशी HP पेट्रोल पंपपाशी आपल्याला थांबवलं होतं. काही लेहचे नागरिक आहेत जे आपल्याला विचारतात की तुमचे RC बुक आणि तुमचं लायसन्स दाखवा. तुमच्या नावाने असेल तर तुम्हाला आम्ही जाऊ देऊ, तुमच्या नावाने नसेल तर तुम्हाला थांबायला लागेल. इकडे तुम्हाला इथूनच मागे जावं लागेल लेह सिटीमध्ये. तर मी माझे डॉक्युमेंट दाखवले. माझे डॉक्युमेंट्स माझ्या नावाने असल्यामुळे मला काय थांबवलं नाही. आणि मी आता प्रवास पुढे चालू करतो आहे. चला भेटूया पुढे. मित्रांनो, आता आपण निघालो आहे खाडुंगला पासला. BRO बोर्डवर काहीतरी मेन्शन केलं आहे. खाडुंगला पास एकेकाळी वर्ल्ड हायेस्ट मोटर रोड म्हटला याचा. अजूनही तो आहे वन ऑफ द वर्ल्ड हायेस्ट मोटर रोड. तर तिकडे आता आपण ड्राईव्ह करतो आहे. तुम्ही बघू शकतात खाडुंगला 34 किलोमीटर आणि साऊथ पोलू 20-25 किलोमीटर असं काय दिले. मी बघितलं नाही बरोबर. तर आता आपण खाडुंगला पासला चढाई करतो आहे. आणि मागे आपण HP पेट्रोल पण थांबलो होतो. तर तिथे लेहचे नागरिक होते. त्यांचे काहीतरी रूल्स आहेत की बाहेरच्या गाड्या जर आपल्या लेह सिटीमध्ये येत असतील तर त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांच्या नावाने असणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. मग ते RC बुक असेल किंवा लायसन्स जर तुमचं नावं नसेल तर ते पुढे तुम्हाला जाऊ देणार नाही. आता हे कितपत योग्य अयोग्य हे माहीत नाही. आय थिंक त्यांच्यासाठी ते योग्य वाटते कारण त्यांच्या आर्थिक स्थितीसाठी, त्यांच्या टुरिझमसाठी त्यांना ते योग्य वाटते. तर नक्की सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही जर लेहमध्ये येत असणार तर तुमच्या नावाने डॉक्युमेंट असले पाहिजे, RC बुक आणि लायसन्स. ह्याने काय तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. आय थिंक इथं काहीतरी चेकपोस्ट आहे. ओके, या चेकपोस्टला एन्व्हायरमेंट फी जी आपण ऑनलाईन काढली होती चेक करतील मला असं वाटतं. आणि पहिले ह्याला परमिट बनायचे जे DC ऑफिसच्या लेहच्या DC ऑफिसमध्ये भेटायचं. चला मित्रांनो, मग आपण दाखवूया आपलं एन्व्हायरमेंट फी. बघा तिकडं ऑफिस दिसतं आहे, ती बाई बसली वरती. पण तुम्ही लेहचा फ्लॅग बघा, ओम मानी पद्मे हम. भेटूया पुढे. मित्रांनो, आता आपण असेंड करतो आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता तिकडं ऑफिस आहे जिकडे आपण एन्व्हायरमेंट फी दाखवली होती. आणि समोर आपल्याला दिसते स्नो कॅप माउंटेन. आता आपण असेंड करतो आहे साऊथ पोलूला. पहिलं आपल्या साऊथ पोलू लागेल आणि नंतर मग खाडुंगला पास आणि नॉर्थ पोलू. इथं काहीतरी बोर्डवर दिलेलं आहे. ओके, गँगलास विलेज 5 किलोमीटर अहेड. खूप सुंदर नाव आहे. खाली दिसते मला असं वाटतं गँगलास विलेज. ओके, हा बाईकर थांबलेला आहे. आपण पण थांबलं पाहिजे कारण मोठी गाडी येते. ओके, तर 5 किलोमीटर अहेडमध्ये गँगलास विलेज आहे. खूप सुंदर गाव आहे. खाली काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे, काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. खूप मजा येते ड्राईव्ह करायला. मस्त नजारे आहेत, रोड पण छान आहेत. तुम्ही बघू शकता डोंगराचे कलर्स बघा लेफ्ट साईडला किती सुंदर दिसत आहेत बघा, अप्रतिम. वा, तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. स्मूथ टर्न चालला आहे बघा, स्मूथ टर्न्स. बॅरिकेड्स आहेत त्यामुळे सेफ्टी आहे. आणि डोंगराचे कलर्स अप्रतिम आहेत. आजचं वातावरण खरंच चांगलं आहे. चला भेटू पुढे. तुम्ही तिथपर्यंत एन्जॉय करा हा नजारा. काय चांगलं असेल तुम्हाला मी दाखवत राहील.
मित्रांनो ऑफ रोड चालू झालेला आहे. आय थिंक रोड वाढण्याचं काम चालू आहे इकडे. ओके, महिंद्राची गाडी आली आहे, थांबूया जरा, तिला वाट देऊया. ओके, चला घेऊया आता पुढे. तुम्ही बघू शकता की इथं मुलं कामं करत आहेत BROच्या अंडरमध्ये. रोडला मोठं बनवत आहेत. आय थिंक छोटा रोड असणार आहे आधी, आता याला मोठं करत आहेत JCBच्या सहाय्याने. तर प्रत्येक ठिकाणी इकडं लडाखमध्ये आपल्याला दिसतं आहे की BRO मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत रोडचे. रोड जितका होऊ शकतं तिथे वाईट करत आहेत. आणि भारी वाटतं आज ड्राईव्ह करताना. थोडंसं इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला शेअर करायची आहे. सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की लेहवरून आपण सुरुवात करतो आहे आणि आज आपल्याला जायचं आहे तुर्तुकला. टोटल डिस्टन्स आहे 206 किलोमीटर. आणि आपण आता चालू केली होती राईड, आय थिंक सकाळी 8-9 वाजता राईड चालू केली आहे. आता आपण हाफ वे पण नाही आलो आहे, आपण 30-40 किलोमीटर फक्त कवर केलेत. आणि तुम्ही बघू शकतात की रस्ता आता हळूहळू वाढत चालला आहे. लोकेशन्स पण खूप सुंदर आहेत. पुढे एक गाव दिसतं आहे, जवळ गेल्यावर तुम्हाला सांगतो कुठलं गाव आहे ते. आणि आज आपल्याला डिस्टन्स कवर करायचे आहेत. ओके, बायकर दिसत आहेत आपल्याला ग्रुपमध्ये. इथं तुम्हाला खूप सारे ग्रुपमध्ये बायकर दिसणार ड्रायव्हिंग करताना. आणि आपण सोलो ड्राईव्ह करतो आहे, त्याची वेगळी मजा आहे. तर इन्फॉर्मेशन ही शेअर करायची की आज आपण स्टार्ट केला लेहवरून आणि पुढे आता साऊथ पुलू येईल, मग खाडुंगला पास, नंतर नॉर्थ पुलू, नंतर खाडुंग गाव येईल. जे खाडुंगला पास नाव ठेवलं आहे आपण ते खाडुंग गावावरून पडलेलं आहे. आणि आफ्टर खाडुंग गाव खालसर येईल. खालसरवरून जंक्शन येईल, तिकडून आपल्याला नुब्रा व्हॅलीमध्ये आपण एंट्री करतो. आणि तिथून मग दिस्किट येईल. दिस्किटला एक खूप मोठं मॉनेस्ट्री आहे. आणि नंतर पुढे आपल्याला हुंदर सँड ड्यून्स येईल आणि मग शेवटला तुर्तुक. तर हे पूर्ण जर्नी आपल्याला आज कंप्लीट करायची आहे. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला जर्नी कंप्लीट करायला. बाकी नजारे छान आहेत, मजा येते ड्राईव्ह करताना, काही त्रास होत नाही आहे. हळूहळू आपण ॲसेट करत चाललेलो आहे. आणि आता जवळपास आपण त्या गावाच्या एकदम जवळ आलेलोच आहे. बघा किती सुंदर गाव आहे. बघा हे गाव मी मागे तुम्हाला बोललो होतो गँगलास गाव मागे गेले नाही, हे गाव गँगलास आहे. बघा किती सुंदर गाव आहे बघा. आणि रायडर्स बघा फुल स्पीडने निघालेत पुढे, फुल जोशमध्ये आहेत. मित्रांनो गँगलास विलेजला आता बाय करूया. चला लोक अंतर कापूया, कारण असं काहीतरी जरा बघितलं की थांबावंसं वाटतं आणि मग किती वेळ जातो कळत नाही. चला लोक अंतर कापूया. तुम्ही बघू शकता की रस्ता बघा इथं थोडा छोटा आलेला आहे. म्हणजे इथंही वरचा डोंगर तोडून दगडं बघा खाली आली बघा. ह्याला पण वाईट करण्याचं काम चालू आहे, खूप जोरात काम चालू आहे. थंडीमध्ये तर इथं खूपच त्रास होत असेल लोकांना काम करताना, ड्राईव्ह करताना तर आम्हाला होतोच आहे. आता नाही होत, थंडीमध्ये तर भयंकर असेल. आता खूप इझिली आम्ही अंतर कापतो आहे, काही त्रास होत नाही आहे. थोडी ट्रॅफिक लागली इकडे कारण रस्ता नॅरो झालेला आहे. आणि पुढे आपल्याला ब्रिज पण दिसतो आहे. हळूहळू आपण गाडी चालूया, सेकंड गिअरवर मूव्ह करूया आपण. आणि तुम्ही बघू शकता बोर्ड पण इथं मेन्शन केलेलं आहे खाडुंगला पास आणि साऊथ पुलू आता जवळ आलेलं आहे. चला अंतर कापूया, काय चांगला नजारा असेल तुम्हाला मी दाखवत राहील. भेटू पुढेच. मित्रांनो रोड बघा कसा वाईड झालेला आहे आणि टर्न्स स्मूथ झाले एकदम. रस्त्याचं काम खूप जोरात चालू आहे इकडे. रस्ता किती मोठा करत चालत बघा. रायडर्स थांबलेत, नजारा एन्जॉय करत आहेत. पुढे आपल्याला असं वाटतं ट्रॅफिक आहे, का लागली बघूया पुढे जाऊन. काहीतरी काम चालू आहे वाटतं, पुढे दिसतंय थोडंफार. चला आपण पुढे निघूया. कुठेतरी आपण थांबत बसलो तर वेळ जाईल आपला. कुठून तरी शॉर्टकट शोधूया आपण. ओके चला भेटला इकडून शॉर्टकट. म्हणजे लेफ्टने निघूया हळूहळू. पूर्ण मातीचा रस्ता आहे बघा, पूर्ण ऑफ रोड आणि मातीचा रस्ता आहे. गाडी स्लिप मारते, हळूहळू गाडी काढायची. बघा हा ट्रक आय थिंक हे दगडं बाजूला काढतोय. थोडी जागा दे रे बाबा. काढली नाही रे बाबा, माती आहे, गाडी स्लिप होते. चला फर्स्ट गिअर गाडी घे, हळूहळू गाडी काढायची. आता मित्रांनो गाडी बंद पडली होती, गाडी परत चालू केली. चला निघालो बाहेर. तर बघा हे मुलं काम करत आहेत. हे सगळे मुलं वेस्ट बेंगाल, ओडिसा आणि छत्तीसगडचे आहेत. खरंच ह्यांना मानलं पाहिजे, पुरं खूप मेहनती आहेत. चला अंतर कापूया लवकर.
मजा येते ड्राईव्ह करताना या रस्त्यांवर, सोपं वाटते. भेटू पुढे. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा तिथपर्यंत. मित्रांनो, आता आपण वरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकतात की स्नो कॅप माउंटेन दिसायला लागले आपल्याला. किती सुंदर आहे बघा ते स्नो कॅप माउंटेन. कलर्स बघा काय डोंगराचे, सुंदर कलर्स आहे डोंगराचे. ब्राऊन, स्लाइटली येल्लोइश. त्याच्यावरती बर्फ आपल्याला दिसतं, जसं काय केकवर आपण कसं व्हाईट पावडर टाकतो तसे ते दृश्य दिसत आहेत. आणि त्याच्या मागे कम्प्लिटली बघू शकतात किती सुंदर माउंटेन बघा. त्या मागे कम्प्लिटली स्नोने माखलेलं माउंटेन दिसतं आपल्याला. तिकडेच आपल्याला जायचं आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मित्रांनो, खूप भारी वाटते आपले महाराष्ट्राचे रायडर्स बघितल्यावर. MH12 आणि MH14चे रायडर होते पुणेचे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये राईड केल्यासारखं वाटतं एखाद्या आपल्या महाराष्ट्राचा पासिंग नंबर बघितला की. आणि आता आपण वरती आलेलो आहे. रस्ता पण बघा किती मोठा आलेला आहे. आणि समोर आपल्याला ते स्नो कॅप माउंटेन दिसत आहेत, एकदम जवळ आलेत बघा. आता सुंदर दिसत आहेत. रस्ता बघा वाईड होत चालला आहे. खूपच खतरनाक काम चालू आहे इकडे. आणि हे मुलं समोर दिसत आहेत, हेच मुलं हे इथं कामं करत आहेत. हॅट्स ऑफ टू दॅम. खरंच भारी काम करतात हे पुरं. आणि आता आपण खाडूला पास, आपण आता एकदम आय थिंक 10-15 किलोमीटर तर जास्तच आहे, 10 नाही 20 किलोमीटर राहिले असेल. कारण साऊथ पूल अजून याचं बाकी आहे. आता लोक अंतर कापूया आणि त्या व्हाईट स्नो कॅप माउंटेन आहे, जे स्नोने माखलेलं माउंटेन, त्याच्यावरती आपल्याला आता जायचं आहे. चला भेटूया लवकर. खाडूवर पासच्या जवळपास आपण गेल्यावर तुम्हाला मी सांगेलच, इन्फॉर्मेशन तुम्हाला देईलच. भेटू पुढे. मित्रांनो, आपण आता साऊथ पूलला पोहोचलेलो आहे. जवळ चालू एकदम. तुम्ही बघू शकता ते माउंटेन्स किती जवळ आले बघा. त्या माउंटेनवर, समोरच्या माउंटेनवर आपल्याला आता खाडूला पास आहे. साऊथ पूल आता चेकपोस्ट आहे. ट्रक दिसते आपल्याला, जो आता वरतून खाडूला पासून खाली आलेला आहे. पाणीचा टँकर दिसतोय. आता हा टर्न घेतला की आपण साऊथ पूलवर पोचतोय. पहिलं चेकपोस्ट आहे आपलं खाडूला पासचं. आता खाडूला पास इट इज वन ऑफ द हायेस्ट मोटर रोड नाव. पूर्वी 4-5 वर्षापूर्वी हा वर्ल्डचा हायेस्ट मोटर रोड होता खाडुंगला पास. तर इकडे जाण्यासाठी पहिले रस्ते खूप खराब असायचे. आता रस्ते खूप चांगले बनवले आहेत BROने. आणि इथं बघा, इथं चेकपोस्ट आहे. साऊथ पूलमध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट्स दाखवायचे आहेत. आपलं नाव आणि आपला लायसन्स नंबर द्यायचं आहे. चला लोक आता इन्फॉर्मेशन बघा. बायकर्स पण थांबलेत बघा. हे मेन आपलं जंक्शन आहे. इकडं आपल्याला हॉटेल पण भेटेल. इथे एमर्जन्सी आपल्याला काय ऑक्सिजन लेवल आपली कमी असेल, आपल्याला हाय अल्टिट्यूड सिकनेसचा इश्यू असेल, तर इकडं आपल्याला चेकअप करून आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर लोकांनी लक्षात ठेवावं की हे तुम्ही खाडूला पास चढण्याच्या आधी तुम्ही हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. इथं आपलं ट्रीटमेंट घेता येतं. कारण खाडूला पासमध्ये ऑक्सिजन कमी असतं आणि वातावरण क्षणामध्ये बदलतं. आता वरती गेल्यावर आपल्याला बघू आपल्याला काय भेटतं वातावरण, तुम्हाला मी शेअर करेल. चला गाडी लावूया जरा बाजूला आणि साऊथ पूलच्या ऑफिशियल्स जे असतील त्यांना भेटूया. कंप्लीट झालं. खाली जाऊया आता. इथं एंट्री झालं. ह्या सरांकडे आपण एंट्री केली. हे सामान तर आहे ना. ती आपली बाईक सर्जा. याशिवाय तर काही करता येत का आपल्याला. आपलं एकदम जिगरी यार आहे सर्जा. हां ओके, लावायचं गाडी. हो, इथं ऑक्सिजन कॅफे पण आहे. सगळे गुड. आता आपण जरा बंद करू. चला मित्रांनो, आता आपण साऊथ पूल सोडलेलं आहे आणि इन्फॉर्मेशन आपण सगळी साऊथ पूलच्या ऑफिसरला दाखवून आता पुढे निघालो आहे. तुम्ही बघू शकता इथं मिलिटरीचं कॅन्टोन्मेंट आहे, छोटं कॅन्टोन्मेंट आहे. ओके, आता खाडुंगला आय थिंक खूप जवळ आलेलं आहे. आणि चला लोक आपण असेंड करूया आणि वरती जाऊया. खूप छान डोंगरच आहे बघा, स्नो कॅप माउंटेन्स. तिकडेच आपल्याला जायचं आहे वरती. चला पुढं काय चांगलं असेल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन शेअर करत जाईल. भेटू पुढे.
मित्रांनो आता आपण असेंड करतोय आणि स्मूथ टर्न आहे बघा. रस्ते पण खूप छान आहेत. खाली आपल्याला साऊथ पुरीच्या आधी थोडं ऑफ रोड भेटलेलं आणि समोर आपण बघतोय खाली बघितलेले माउंटेन्स, केकसारखे दिसणारे माउंटेन आपल्या समोर येतात. आणि आता आपण 15,000 फीटच्या वर ट्राय करतोय आणि आता थंडी थोडी थोडी वाढायला लागलेली फील होते. आता ग्लोव्ज पुढे गेल्यावर मी चेंज करेल. आता पण मी नॉर्मल ग्लोव्ज यूज करतोय. पुढे गेल्यावर वार्म ग्लोव्ज वापरेल. बघू कितपत आपल्याला ड्राईव्ह करता येते तेवढं पुश करूया. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. चला भेटू पुढे. मित्रांनो खूप भारी वाटते. आता तो ग्रुप जो खाली भेटला होता आपल्याला तो परत आपल्याला जॉईन झालेला आहे. आय थिंक हा मोठा ग्रुप आहे. लडाखची पासिंगची बाईक्स दिसते मला. मस्त ड्राईव्ह करतात सगळे लाईन फॉर्मेशनमध्ये. स्मूथ टर्न्स पण बघा किती सुंदर घेतात ते लोक. असा ग्रुप असेल तर खूप मजा येते बघायला पण आणि त्यांच्यावर ट्राय करायला. मी माझा एकटा आहे. मी एन्जॉय करतो म्हणजे ड्रायव्हिंग. चला हळूहळू आपण अंतर कापूया. स्मूथली आपण टर्न्स ड्राईव्ह करूया. खूप भारी वाटते. खतरनाक फॉर्मेशन्स आहेत माउंटेनचे बघा. सुंदर फॉर्मेशन्स. हाय बघा त्याने आपल्याला चीअरअप केलं. आय थिंक हा यांचा ग्रुप लीडर असणार आहे जो मागे ड्राईव्ह करतोय. खूप छान सेटलिंग करतोय बघा. आता परत आपण एक टर्नला आलो आपण. खूप सुंदर टर्न आहे. तुम्ही बघू शकता समोर गाड्या थांबल्यात नजारा एन्जॉय करण्यासाठी. आय थिंक जम्मू काश्मीरची गाडी आहे बघा इकडं. अरे वा हाय. त्या मुलाने आपल्याला हाय केलं. आपण पण त्याला हाय केलं. तर तिकडे मोस्टली तुम्ही बघू शकता की जम्मू काश्मीर आणि लडाखच्याच गाड्या तुम्हाला दिसणार. टुरिस्ट गाड्या आहेत. तर दुसऱ्या गाड्या इकडे तुम्हाला भेटणार नाही बघायला. चला मित्रांनो लोक आता ॲसेंड करूया. भेटूया पुढे. मित्रांनो आपण आता लेफ्ट साईडला जे भिंत बघतोय तिथे काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. बहुतेक पासेस जे आपण बघतोय खाडुंगला पास किंवा आपण जंस्कार व्हॅली आता केली तर ते सगळं प्रोजेक्ट विजेकने काम केलं आहे. 54 RCC BROच्या अंडरमध्ये हे काम केलं जातं. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. आणि हे प्रोजेक्ट विजेक जे आहे हे मोठे मोठे पासेस जे लडाखमध्ये आहेत हे सगळं बनवण्याचं काम ह्यांच्या अंडरमध्ये होतं. आणि या पूर्ण प्रोजेक्टला नाव हिमांग आहे. मी तुम्हाला आधी पण शेअर केलं होतं जंस्कार सिरीजच्या वेळी. आणि बघा एक रायडर आपला पुढे गेला आहे. छान मस्त. माउंटेन्स बघा परत चेंज झाले. कम्प्लीट सिनारिओ चेंज होतो प्रत्येक टर्न्सला. आता आपण खूप जवळ आलेलो आहे खाडुंगला पासच्या. चला मित्रांनो पुढे गेला ग्लोव्ज चेंज करूया. थंडी खूप वाढलेली आहे. थंडी आता फील होऊ लागली आहे. हाताला एकदम असं पिन टोचल्यासारखं वाटते. चला भेटू पुढे. मित्रांनो खूपच भारी वाटते. मी विश्वास करू शकत नाही मी इतके इझिली खाडुंगला पासला आलो आहे. इट वॉज वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड बिफोर 5 to 6 years. आणि हे माणसं बघा हे माणसं खरंच हेड्स ऑफ आहेत. हे रोड बनवण्याचं काम इतका मेहनतीने करतात एवढं थंडीमध्ये. आणि आपण इथे एवढं सगळं रायडिंग गेअर्स घालून इकडे येतो. हेड्स ऑफ टू दिस पीपल विच आर वर्किंग नाईट अँड डे टू प्रिपेअर दिस रोड. बघा राईट साईडला बघा खाडुंगला पास आय थिंक काहीतरी आहे वरती कॅफे आहे काय माहीत नाही. सगळे आता इथं थांबलेले आहेत. खूप टुरिस्ट इकडून येतं या पासला भेट देतं. आणि खूपच इम्पॉर्टंट टुरिस्ट स्पॉट आहे हा. आणि इट इज अ गेटवे टू नुब्रा व्हॅली खाडुंगला पास. आता इथं ऑफिसेस दिसतात आपल्याला. इथं हॉटेल्स पण आहेत. ओके येस. चला निघूया पुढे. आणि बघा इकडे हे ह्यांचं मेन शिलालेख आहे किंवा बोर्ड आहे. इथं फोटो तर बनत आहे बाबा. इथं फोटो आपण काढणारच. ओके विजयक वेलकम यू टू द टॉप ऑफ द वर्ल्ड मायटी खाडुंगला पास. येस इट इज अ माटी खाडुंगला पास. पण आता हे टॉप ऑफ द वर्ल्ड माउंटेन नाही राहिलं तर आता हे 11वं स्थानावर गेले. आणि ह्याच्या आधी सगळं टॉपवर आहे उमिगा पास जे आता पुढे आपण कॉन्कर करणारच आहे. आज आपण खाडुंगला पास कॉन्कर केलेला आहे. खूप भारी वाटतं आहे. तो बघा मित्रासमोर दिसतो आपल्याला भरत. सो खाडुंगला पास हा 11 स्पॉटवर आहे. आणि 10 स्पॉटवर आहे आय थिंक चांगला पास जो फक्त 4 फीट जास्त आहे. त्याच्या खाली येतं टांगलांगला पास. सो मोस्ट ऑफ द पासेस आय थिंक 10 पासेस आपले 10 का 8 पासेस आपले लडाखमध्येच आहेत. विचार करा
लडाखमध्ये काय खतरनाक कामं होत आहेत रोडचे. चला लोक आपण आता आपल्या खाडूला पासला एन्जॉय करूया. थंडी खूप आहे. मी वॉर्म ग्लोव्ज घातलेत बघा, थंडी वाजते म्हणून तुम्हाला दिसते. चला गाडीला लावूया बाजूला आणि खाडूला पासला एन्जॉय करूया. चला हो निघाले. ओके दॅट इज खाडूला पास. आलेलो आहे खाडूला पासला परत. आणि मी संदीप शिंदे. वी अचीव खाडूला पास 17,892 feet. This is 11 pass, highest pass. चलो we will go ahead to Nubra Adi. हा रस्ता खराब आता स्लिपरी आहे. पाय ठेवायला आपल्याला हळूहळू खाली यायचं. आपल्याला हळूहळू पाय ठेवत ठेवत खाली मूव करायचं आहे. आणि तो बरफ आहे पूर्ण. नॉर्थ पोलूला जाण्यासाठी 14 किलोमीटर इकडून खाली पूर्ण बरफ आहे. तर खाली भरलं थोडं कारण इथं रस्ता पूर्ण ट्रॅफिकनं भरलेला आहे. ओके हळूहळू खाली यायची आपल्याला गाडी. ब्रेक पुढचा मारायचा नाही हे लक्षात ठेव. सी दिस इज द नॉर्थ साईड ऑफ खाडूनला. पूर्ण बर्फाची चादर आहे. थंड इकडे. आपण खाडूनला कॉन्कर केलेला आहे. सो इट इज गुड. काय त्रास झाला नाही आपल्याला. सो गुड. All the bikers are moving properly round shot. आपल्या बघा किती छान दिसतंय. शिवशंकर हर 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 बोले बोला भंडारी. आता घेऊन आपण पुढे यायचंय. I think it's good that we are moving forward slowly. एक चांगली गोष्ट काय की स्नोफॉल नाही झालं आहे. तर आपल्याला त्रास झाला असतं. रोड क्लिअर आहे. ते स्नो ऑन द रोड. बट यू कॅन सी देअर इज अ खाडूंगा इन माय बॅक साईड अँड यू आर गोईंग डाऊनवर. सो मित्रांनो तुम्ही नोटीस केलं असेल की नॉर्थ पोलू साईडला खूप बर्फ आहे आणि साऊथ पोलूला एवढं बर्फ नव्हतं खाडूंगला पासच्या. सो हे मी झंस्कारमध्ये पण हेच फील केलं होतं. साऊथ साईड ऑफ द झंस्कार इज कम्प्लिटली बॅरन, नो स्नो. आणि नॉर्थ साईड ऑफ द झंस्कार इज कम्प्लिटली स्नोफील्ड. तुम्ही बघू शकता बघा बर्फाची हाईट किती आहे बघा. ट्रकच्या हाईटपेक्षा जास्त आहे. म्हणजे 20-25 फूटच्या वरती जास्त असणार. सो इथं थंडी पण खूप फील झाली मला. तोंडातून वाफ यायला लागलेले. म्हणजे खरंच 0 टेम्परेचरच्या खाली आपण होतो खाडूला पासला. खूप भारी वाटते. रस्ते थोडेसे खराब आहेत पण इट्स ओके. अशा नजाऱ्यावर रस्ते तर खराब असणारच. पण एक बरं आहे की बर्फ नाही पडलं. कारण बर्फ पडलं असतं तर थोडं स्लिपरी झालं असतं. सो खूप मजा येते ड्राईव्ह करताना. असे सुंदर असे रस्ते ड्राईव्ह करताना खूप मजा येते. आणि बघा हे माणसं आय थिंक लडाखचे आहेत. ते आपल्या रोड सोपं बनवण्याचं काम करत आहेत. खरंच हॅट्स ऑफ टू दॅम. चला लोक अंतर आपण कापूया, खाली जाऊया आणि थोडंसं रेस्टॉरंटमध्ये थांबवून जरा काहीतरी खाऊया. कारण थंडी सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. तो पराठा खाल्ला आहे लेमध्ये. तो भूक खूप लागली आहे. बघा किती छान काम करतात बघा लोक. हे असं थंडीमध्ये मेहनतचं काम करणं खरंच हॅट्स ऑफ टू दॅम. चला अंतर कापूया लवकर आणि नजारा एन्जॉय करूया. खूप सुंदर नजारा आहे बघा. काय माउंटेन्स आहेत. ते खाली बघितलेले माउंटेन आता आपल्या एकदम समोर आहेत.
हे बघा लडाखचे फ्लॅग दिसतात आपल्याला. खरंच हे लडाखचे फ्लॅग खूप महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला मोटिवेशन देतात आणि इन्स्पिरेशन देतात. अशा टेरेनमध्ये ड्राईव्ह करण्यासाठी खरंच ब्लेसिंगची खूप गरज असते, कारण कधीही काही सांगता येत नाही. शहरामध्ये वातावरण बदलतं, म्हणून कधी आपल्या देवावर विश्वास ठेवावं आणि सतत होऊन गाडी चालवावी. आता हा बघा, हा ट्रक बघा धूळ सोडत चाललेला आहे, कारण एवढं हाय माउंटेन आल्यावर ऑक्सिजन लेवल कमी होतं, त्यामुळे धूळ सोडणं हे साहजिकच आहे. समोर आपल्याला फूड ट्रक दिसतं आहे आणि काही लोक मस्त बर्फ एन्जॉय करत आहेत. सही आहे. मी पण माझ्या फॅमिलीला घेऊन आलो असंच एन्जॉय करेल आणि फोटोज पण काढेल. चला तुम्ही पण एन्जॉय करा हा नजारा, मी पण एन्जॉय करतो. ओके, इथं काही माणसं दिसत आहेत, चला यांना आपण चीअर करूया. ओके, जुलै जुलै जुलै. ओके, जुलै म्हणजे नमस्कार यांच्या भाषेमध्ये आहे. एवढं शिकलो मी, बाकी मला काही येत नाही. चला भेटू पुढे. डोंगर बघा काय छान आहे बघा, सुंदर, जस्ट लाईक केक. खाली आपण डिस्कस केलं होतं, हाच येतो केक. खायचा का मला? तुम्ही व्हिज्युअली एन्जॉय करा हा केक. चला भेटू पुढे. मित्रांनो, मिलिटरी कॉन्वॉय येतो आहे. मिलिटरी कॉन्वॉय इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लडाख. आणि खाडुंगला पास खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खाडुंगला पास इट्स द गेटवे टू नुब्रा व्हॅली ॲज वेल ॲज टू सियाचिन अँड तुर्तुक. कारण इकडून येण्या जाण्यासाठी हाच एक मार्ग आहे खाडुंगला पास. दुसरा मार्ग पण आहे, तो येतो लडाखवरून करूला जातो, करूवरून म्हणजे मनाली हायवेला, आणि तिकडून मग तो माहे करून हानले करून इथपर्यंत येतो. म्हणजे माहे हानले आय थिंक समथिंग चांगला पास हे कवर करून तो नुब्राला येतो. तर सगळ्यात शॉर्टमध्ये हाच आहे, पण इकडे कधी कधी काय होतं, बर्फामुळे हा रस्ता बंद होऊन जातो. चला लोक अंतर कापूया. तो बघा खाडुंगला पास एकदम वरती दिसतो आपल्याला. तिकडून आपण खाली आलो आहे, आता डिसेंड करतो आहे फास्ट. आता 17,000च्या वरती होतो, 17,800 900 मोस्टली कन्फ्युजिंग आहे किती हाईट आहे. काही लोक म्हणतात की 500 समथिंग 17,582 आहे, काही लोक म्हणतात 17,982 आहे. तर ॲक्च्युली फीट किती माहीत नाही, पण आता हा 11वा नंबरवर गेला आहे खाडुंगला पास. बघा किती स्मूथ आणि शार्प टर्न आहे. हळूहळू गाडी आपण टर्न करायची आहे, जास्त घाई करायची नाही, तर गाडी स्लिप मारते. आणि अशा टेरेन पडणं म्हणजे खूप खतरनाक आहे, इंजुरी खूप जास्त होते. चला लोक अंतर कापूया, भेटूया पुढे. मित्रांनो, खूप भारी वाटतं आहे डिसेंड करताना. आता आय थिंक खूप अंतर कापलं आपण खाली येताना खाडुंगला पासवरून. आणि समोर काहीतरी दिसतं आपल्याला बोर्डवर राईट साईडला, नाही लेफ्ट साईडला काहीतरी दिसतं बघा, प्रोजेक्ट विजय 54 RCC वेलकम टू डुमरा व्हॅली, व्हॅली ऑफ फ्लावर. म्हणजे नुब्रा व्हॅलीला डुमरा व्हॅली म्हणतात, LDUMRA. हे एल सायलेंट आहे. सो नुब्रा व्हॅलीचं नाव डुमरा व्हॅली आहे, लक्षात ठेवा. व्हॅली ऑफ फ्लावर. समोर बघा, समोरचे माउंटेन्स किती सुंदर आहे बघा, अप्रतिम असे माउंटेन्स. सो खूप चांगली इन्फॉर्मेशन भेटली आपल्याला. नुब्रा व्हॅलीचं नाव डुमरा व्हॅली आहे आणि खूप चांगलं अंतर कापतो आहे. आता लोक नॉर्थ पोलला आपण गाठूया. तोपर्यंत हा नजारा तुम्ही एन्जॉय करा, नक्की तुम्हाला हा नजारा आवडेल. मी तर प्रत्यक्ष बघतो आहे आणि गदगद होतो आहे असं वातावरण बघून. आणि तुम्ही बघू शकतात समोर आपल्याला हे सुंदर असे माउंटेन दिसत आहेत. नक्की तुम्हाला हे आवडेल. इकडे आल्यावर तुम्ही पण एन्जॉय करा हे वातावरण. खूप सुंदर हे वातावरण. प्रत्येकाला हे क्षण आयुष्यामध्ये एकदा फील केलं पाहिजे. आणि समोर आपण बघतो आहे खाडुंगला पास, तिकडून आता आपण खाली आलेलो आहे. चला मित्रांनो, हा नजारा तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवून ठेवा, मी पण साठवून ठेवतो. भेटू आता नॉर्थ पोलमध्ये. चला भेटूया पुढे. अजून काही चांगलं इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत जाईल मी. मित्रांनो, आता आपण आलो आहे नॉर्थ पोलमध्ये. नॉर्थ पोलची हाईट किती आहे इथं काय दिलं नाही आहे, बघू पुढे गेला बघूया. खूप सुंदर नॉर्थ पोल, साऊथ पोलपेक्षा. एकदम डोंगराच्या व्हॅलीमध्ये वसलेलं आहे नॉर्थ पोल. ओके, इथे आय थिंक
दिसतं इन्फॉर्मेशन. ओके, नॉर्थ कुलू 15,300 फीट. 15,300 फीट. अरे बा, आता मी इथे कोण विचारूया आपण, नॉर्थ कुलू चेकपोस्ट हेच आहे का सर? नॉर्थ कुलू चेकपोस्ट इधर ही आहे आगे. ओके, थँक्यू सर. ओके, आता पुढे आपलं जायचं आहे. इथं बोर्ड पण दिलं आहे, नॉर्थ कुलू 15,300 फीट. चला खाली आलो आता आपण. समोर इन्फॉर्मेशन दिसते आपल्याला प्रत्येक ठिकाणी. आणि आता आय थिंक इथं मिलिटरीचं खूप मोठं कॅन्टोन्मेंट आहे. तर आय थिंक हा बेस विलेज आहे. वरतून खाली आल्यावर इथे काही फ्युलिंग करत असतील आपले मिलिटरीचे कॉन्वॉय आणि मग पुढे नुब्रा व्हॅलीमध्ये किंवा सियाचीनला जात असतील त्या स्टेशनवरून. हे बघा इथे थोडंसं मंदिर होतं नॉर्थ कुलूमध्ये. हे बघा तुम्हाला दिसतंय. आणि वेलकम टू नॉर्थ कुलू. खूप भारी. चला लोक अंत कापूया. पुढे पण असं वाटतंय छोटे रेस्टॉरंट दिसत आहेत. थांबूया इकडे. मित्र दिसतो की नाही बघूया. दिसतोय मित्र. सगळे बायकर्स थांबले तिकडे, कार्स पण थांबलेत. आपण पण थांबूया. आणि बघा स्नोफॉल होतोय बघा. वा, स्नोफॉल दिसायला लागला आपल्याला. ओके, भेटली बाईक मित्राची. कैसा है भरत? चला थांबूया गाडी. मत ले फिर, इतना मौके खाता रे. ले रहा हूँ ना, बोलो ले रहा हूँ. चल चल पहुँच दे, चल पहुँच दे. एक नंबर. यहाँ पर देख. वाव मित्रांनो, हे बघा किती छान वाटतंय. बर्फ पडतोय बघा. आपण चहा घेऊया. एक नंबर. अरे चहा लीक हो रहा है. हाँ ना, चहा लीक हो रहा है रे पूरा. उसको चाहते ना. एक नंबर. सुपर. पूर्ण बर्फ पडतोय बघा, पूर्ण बर्फ. हे आपलं कॉफी शॉप होतं छोटंसं, त्यामुळे गेलं. एक नंबर. ओके मित्रांनो, इकडे बघा. मी बघा फुल एन्जॉय करतोय बघा. हे बघा बरं बघा, बरं आता पडतं बघा. मस्त आहे. मी छान वाटतं बघा. वाव, मस्त. बर्फ बघा कसे पडतात बघा. हळूहळू टिप टिप करून एक एक हातावर पडत आहेत. इनिशियल स्नो आहे. सो खूप मजा येते. आता आपण नॉर्थ कुलूला आहे. एक नंबर वाटतंय. चला आता पुढे बघूया काय म्हणतं. थँक्यू फ्रेंड. थोडंसं नीचे ग्लासचे येतं. थँक्यू. हे आता चहा घेऊया आपण. चला सर जा, चहा पितो आम्ही. चल बाय.